हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल। तो आज एकदम सिंपल सा और बेनिफिशियल मतलब पॉजिटिव मैसेज है और टॉपिक का नाम तो पता ही चला होगा थंबनेल से। तो टॉपिक फ्रॉम द मैसेज फ्रॉम द ओल्ड जनरेशन टू द यंगर। सिंपल भाषेत म्हणजे नवीन पिढीला जुन्या पिढीकडून अनुभवी मॅसेज हेच आहे आज। तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्पेशली कमेंट करा की तुम्हाला सर्वात जास्त कोणती कमेंट आवडलेली। मला तर बेस्ट आवडली, फक्त काकांना इंस्टाग्राम म्हणत होते, त्यांना बोलता येत नव्हतं तर ते यूट्यूब बोलून गेले। तर यूट्यूबसाठी नाही तर इंस्टाग्राम, कारण की आपलं सर्वात जास्त वेळ ना स्किप करण्यातच होतं, स्क्रोलिंग बस तेच। तर माझं चॅनल प्लीज स्किप करू नका लास्टपर्यंत। यंग जनरेशनला तुमच्याकडून मेसेज येत असेल तर तुम्ही काय देणार? नाही, आधी मोबाईलचं कसं माहिती आहे का, ते यूट्यूब आहे ना, यूट्यूब बंद झालं पाहिजे। वेगळे मोबाईलमुळे ना सगळे वेडे झाले, मी पण वेडा झालो। काही दिवस यूट्यूब मी चालायला गेलो, महिना दीड महिना मला सगळं टाइमपास होत गेला ना। अरे हे काय चालू आहे, माझ्या लक्षात आलं, मी म्हणलं नको नको। मी मोबाईल आहे सेल्फी काढायसाठी घेतला। माझ्याकडे छोटा मोबाईल होता, छोटा आतापर्यंत। लोक सगळे म्हणे तू नगरपालिकेत कामाला आहे आणि तू काय मोबाईल छोटा आणि ते मग घेतला मी, आणि मला सेल्फी काढावा लागतो ना हजेरी, त्याच्यासाठी घेतला। हे नाही लोक येडवला, ज्यांनी मोबाईल काढला नाही हे युट्यूब वगैरे काय ते काढलं ना त्यांनी, जे बाकीचे लोक ना येडून टाकले सगळे। हवा हे सगळे असे म्हणजे कोणीच असं हे राहिलं नाही। बस स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनला सगळे मोबाईलमध्ये राहतात, सगळे मोबाईलमध्ये राहतात। घरी गेलो पोरगी दिसते ती मोबाईलमध्ये, ती तिला विचारलं की ती माझ्यावर चिडते आहे। अरे तुला चांगलं विचारलं पाहिजे, जेवली काही खाल्लं का, तू माझ्या चिडून राहिली, तिथे लक्ष द्यायचं होतं ना, डिस्टर्ब होऊन जातं। अरे हे काय तमाशा मोबाईल, माझं तर म्हणणे मोबाईल बंद झाला पाहिजे। या जनरेशनला मी पण तुमच्याच जनरेशनचा आहे, पण आमच्याने मोठे थोडा मोठा असेल म्हणून मी एवढं नक्की सांगतो की ॲनिमल्सवर खूप प्रेम करा। कारण जे लोक आपल्याला फक्त प्रेम देऊ शकतात, अनकंडिशनल लव्ह देऊ शकतात, त्या पलीकडे दुसरं काहीच देऊ शकत नाही। आजकालच्या मटेरियलिस्टिक जगात आपण प्रत्येकच जण असे झालो की तू माझ्यासाठी काहीतरी कर, मगच मी तुझ्यासाठी काहीतरी करतो। बट प्राणी असे असतात ना की ते निस्वार्थ प्रेम करतात। त्यांच्याकडनं आपण हे शिकलं पाहिजे की आपण प्रेम केलं पाहिजे त्यांच्यावर। एक वेळेस मी तर म्हणेन माणसांवर नाही केलं तरी चालेल, माणसं स्वार्थी असतात, पण प्राण्यांवर प्रेम करा। ॲट द सेम टाईम लहान मुलांना सुद्धा शिकवा की कुत्र्यांना दगड मारू नका विनाकारण। अमुक गोष्टी त्यांच्यासोबत ज्या होतात, आता मी ॲनिमल रेस्क्यूवर पण येतं, मी ॲसिड अटॅक होताना पण मी पाहतो त्यांच्यावर, आणि मग रेस्क्यू करून आम्हाला ते सगळं त्यांचं करताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव येतो तिथे की किती वाईट असू शकतो एखादी व्यक्ती प्राण्यांसोबत। सो दॅट्स इट। जर तुम्ही प्राण्यांशी चांगले असाल तर तुम्ही जगात स्टँड होऊ शकता असं मला वाटतं, नाही तर तुम्ही ह्युमॅनिटी वाईज कुठेच स्टँड होऊ शकता। थँक्यू भैया। तर आज एक ओपिनियन घेतो की यंग जनरेशनला तुमच्या जनरेशनकडून म्हणजे तुमच्याकडून एक मॅसेज द्यायचा असेल आमच्यासाठी यंग जनरेशन, तर तुम्ही काय मॅसेज द्याल? सगळ्यात महत्त्वाचं तर फिट राहणं आपल्या हेल्थसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे। आज मी 36 इयर्स ओल्डची आहे आणि माझी 12 वर्षाची मुलगी आहे, पण माझ्याकडे कोणालाच वाटत नाही की मी एवढी म्हणजे माझं एवढं एज असेल। तर सगळ्यात मेन तर फिट राहणं आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं आहे, बरोबर आहे। आणि सगळ्यात मेन तर मुलींसाठी असं आहे की स्वतः आधी करिअर करा बाकीच्या गोष्टी, कारण सध्या यंग जनरेशन आहे ना त्यांचं ट्रॅक चेंज होत चाललं आहे। तर मेन आहे की सगळ्यात स्वतः आधी स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मग तुम्हाला काय करायचं। मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे आणि मी आधी माझं M.Com झालं होतं, पण मी लग्नानंतर एक मुलगी झाल्यावर मी माझं LLB कंप्लीट केलं आणि मी आता स्वतः प्रॅक्टिस करते। तर हे खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली। लग्न झाल्यावर आपण घरी बसण्यापेक्षा काहीतरी स्वतःचं करिअर करणं आणि स्वतःला फिट ठेवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं। इफ काका यंग जनरेशनला तुमच्याकडून एक मॅसेज द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार आम्हाला? यंग जनरेशनला मी असा मेसेज देईल की आता पाहतो मी की यंग जनरेशन शॉर्टकटच्या मागे लागलेली आहे। तर शॉर्टकटच्या मागे लागू नका आणि कठोर परिश्रमाला पर्याय नाही। तुम्ही प्रामाणिक असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि कष्ट करणं महत्त्वाचं आहे। या दोन गोष्टीच्या जोरावर तुम्ही यश संपादन करू शकता। त्याच्यामध्ये कुठलाही शॉर्टकट मारता येतो आणि बहुतेक मारताना दिसतात। आता तुम्हाला फायदा जास्त आहे, तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आता आलेल्या आहेत आणि आताची पिढी मागच्या याच्यापेक्षा जास्त हुशार आहे। पण हुशार असणं आणि शहाणं असणं याच्यामध्ये फरक आहे। मला वाटतं त्यांनी शहाणं व्हावं। शहाणं या अर्थानं की विजडम जो शब्द आपण उच्चारतो त्या अर्थानं शहाणं व्हावं। हुशारी आणि त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी जे लागतं त्याला शहाणपण म्हणतात आणि त्या दृष्टीनं जर प्रामाणिकपणे कष्ट केले आणि सरळ मार्गाने गेलं तर यश हे मिळतंच। आता यश हे प्रत्येकाने स्वतःच्या कन्सेप्च्युअल आहे ती की यश कसं मिळणार किंवा कशाला यश म्हणायचं, तर ते सरळ मार्गानं आणि प्रामाणिकपणे कष्ट करून मिळालेलं ते यश म्हणतात, भले ते छोटं असेल किंवा मोठं असेल। आज माझा पिढीसाठी धन्यवाद।
काय मेसेज आहे? कसं असतं की शरीराला व्यायामाची कसरतीची फार गरज असते. आता माझ्याबद्दल स्वतःबद्दल म्हणाल तर सर्व्हिसमध्ये मला जमलं नाही, परंतु आता वयाच्या 59-60 नंतर असं वाटतं की रोज सकाळी मी स्वतः 5:30ला उठतो आणि 6 ते 7 आमचा म्युझिकल योगा असतो इथे त्या ग्राउंडवर, आणि तो झाल्यानंतर आम्ही पुन्हा 6 ते 7 या ठिकाणी राऊंड मारतो. राऊंड मारल्यानंतर बॅडमिंटन वगैरे खेळतो, जरा मणक्याचे व्यायाम वगैरे करतो. त्यामुळे शरीर पूर्ण तंदुरुस्त असतं आणि दिवसभर फ्रेश असतो. तर माझं असं मत आहे की यंग जनरेशनसुद्धा या गोष्टी कराव्या आत्तापासून. ज्या गोष्टी आम्ही चुकलो त्या गोष्टी यंग जनरेशनने केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यात खूप फरक पडेल, आपली मेंटॅलिटी वाढते. मेडिटेशनही केले पाहिजे त्याच्याबरोबर, असा मला या ठिकाणी संदेश या ठिकाणी सर्वांना राहील. धन्यवाद. थँक्यू दादा. तुम्हाला एक मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार? जनरेशनला महत्त्वाचं सगळं आहे. तुमचं शरीर सृष्टीचं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे स्टडी, सगळ्यात महत्त्वाचं स्टडी म्हणजे 2 पॉईंट आणि शरीर हे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं. या 2 गोष्टी तुम्ही परिपूर्ण असलं पाहिजे आत्ताच्या पिढीला, कारण येणारे गरजेचं आहे सगळं. ऑपॉर्च्युनिटी लाईफमध्ये खूप आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही हेल्दी राहिलं पाहिजे, फिट राहिलं पाहिजे, बरोबर. आपल्याला कोणता पण रोल आपल्याला करायचा आहे, तो रोल जर आपण फिट नाही आहे, आपल्याला तेवढी क्षमता नाही आहे का आपण केपेबल नाही आहे की गोष्ट करू शकतो, तोपर्यंत तो रोल आपण पूर्णपणे साध्य नाही करू. मला असं वाटतं की यंग जनरेशननी भले त्यांचा एन्जॉय असतो, ते वय असतं, सगळ्या गोष्टी असतात त्या केल्या पाहिजे, पण आपल्या फिटनेसकडे सर्वात जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण तेच इम्पॉर्टंट आहे. लाईफ टाईम आपलं फक्त आपलं शरीर आपल्यासोबत असतं, बाकी पैसा, फॅमिली, ऑपॉर्च्युनिटीज, खुशी, दुःख हे चालूच असतं, पण फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. यंग जनरेशनला हाच एक मेसेज असेल का काही पण करा पण आपल्या हेल्दी राहा. तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल आवड आहे किंवा जे काही मनापासून करावं वाटतं त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे व सवडीनुसार करता कामा नये. आज मूड आहे, चला आज ही गोष्ट करू, उद्या परत ड्रॉप करायचं, परत 3 दिवसांनी परत ती गोष्ट, त्याला अर्थ नाही. तुम्ही त्याबद्दल कधीच